का माहीत तुमची बी कचोरी मार्केटसारखी बनत नाही का, घरगुतीच बनते का? तर मी शिकवते तुम्हाला आज कचोरी. 4 मिरच्या घ्या, अद्रक घ्या, लसण घ्या तुमच्या मर्जीनुसार. थोडंसं त्यामध्ये शोपा टाका, ग्राइंड करून घ्या. त्याच्यातच हळदी टाका आणि फोडणीसाठी तेल घ्या, थोडं मोहरी घ्या, जिरे घ्या. जिऱ्यामध्ये जिरं ते टाकल्यानंतर आपला मसाला टाकून घ्या. त्यामध्येच गरम मसाला, मीठ आणि हळद टाकून घ्या, हिंग टाकून घ्या आणि त्याला चांगला परतवून घ्या. त्यानंतर आपल्याली शिजलेली जी डाळ आहे, मुगाची डाळ, ती टाकून घ्या. म्हणजे जी थोडी कोरडी कोरडीच पाहिजे, नाही जेणेकरून आपली जी कचोरी ती फुटायला नको. तर मी कोरडीच घेतलेली आहे आणि त्यावरतून मी सुका पुदिना टाकला आहे. तुम्ही ओला बी टाकू शकता. आणि जेव्हा आपण कचोरी तळत असतो तर काही बायका काय करता, गरम गरम तेलामध्ये टाकी देतात. तर गरम तेलात नाही टाकायचं आहे, एकदम लो फ्लेमवर तेलामध्ये आपली कचोरी टाकायची आहे. आणि इमलीची चटणी बी तुम्हाला शिकायची का? एकदम स्वादिष्ट बनते मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला शिकायची असली तर. आणि हे बघा आमची कचोरी ही तेलामध्ये एकदम एकदम लो फ्लेमवर होत आहे. टाईम लागतो पण आपल्याला चव बी तर पाहिजे ना. चव पाहिजे तर मग लो फ्लेमवर होऊ द्या. आणि हे बघा फायनल लुक आमच्या कचोरीचा कशी दिसते, मजेदार दिसते ना. तुमची झाली